नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची कोतवाल पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टी सविस्तर बघणार आहोत. या भरतीसाठी पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतील, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, अभ्यासक्रम कोणता असेल आणि नेमकं या पदासाठी काम काय असतं, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. सर्वप्रथम पाहूया की कोतवाल हे पद नेमकं काय आहे. मित्रांनो, कोतवाल हे महसूल खात्याशी संबंधित पद आहे. गाव पातळीवर महसूल प्रशासनाला मदत करण्यामध्ये कोतवालाची भूमिका महत्त्वाची असते. गावातील विविध शासकीय कामांमध्ये अधिकाऱ्यांना मदत करणे, शासकीय माहिती पोहोचवणे आणि महसूल विभागाशी संबंधित काही कामांमध्ये सहकार्य करणे अशी कामे कोतवालाकडून केली जातात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोतवाल पदाच्या 2912 रिक्त जागांसाठी एकत्रितपणे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अजून महाराष्ट्रातील जिल्ह्यांची स्वतंत्र अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे कोणत्या तालुक्यात किती जागा आहेत हे सांगता येणार नाही. मात्र तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील एकूण जागा पाहू शकता. यातील तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघूया या पदासाठी पात्रता. कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर पात्रता संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. उमेदवार ज्या महसूल विभागात अर्ज करणार आहे त्या महसूल विभागाच्या गावचा रहिवासी असावा. यानंतर वय 18 ते 40 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये आरक्षित वर्गासाठी सूट असू शकते. शैक्षणिक पात्रता 4थी किंवा 10वी किंवा 12वी, जर डिग्री असेल तर डिग्री, यापैकी कोणताही एक शैक्षणिक पुरावा असावा. आता बघूया अर्ज करायला कोणकोणती कागदपत्रे लागतात. पहिले, पासपोर्ट फोटो. मित्रांनो, तुम्ही 2 लेटेस्ट पासपोर्ट फोटो तयार ठेवा. 4थी किंवा 10वी किंवा 12वी, जर डिग्री असेल तर डिग्री, यापैकी कोणताही एक शैक्षणिक पुरावा असावा. मित्रांनो, तुमच्या जर नावात बदल केलेला असेल तर गॅजेट सर्टिफिकेट किंवा राजपत्र यापैकी कोणतेही एक तयार ठेवा. आणि विवाहित महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट अनिवार्य आहे. यानंतर जन्म पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी 12वीची सनद पण चालेल. यानंतर जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. यानंतरचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो नॉन क्रिमिलियर. SC ST ओपन हे प्रवर्ग सोडून बाकी सर्वांना अनिवार्य आहे. यानंतर आहे मित्रांनो डोमासाईल. हा दाखला महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र. हा डॉक्युमेंट फक्त विवाहित उमेदवारांसाठी आहे. ज्यांना 2005 नंतर फक्त 2 अपत्य असतील तेच उमेदवार पात्र ठरतील. मित्रांनो, हा दाखला काही वेगळ्या पद्धतीने काढायची गरज नाही. या दाखल्याची झेरॉक्स तुम्हाला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल. तिथून तुम्ही झेरॉक्स काढून माहिती भरून ते घेऊ शकता. यानंतर जात पडताळणी. मित्रांनो, हा जर दाखला तुमच्याकडे फॉर्म भरताना नसेल तर काय हरकत नाही. हा दाखला तुम्हाला जॉईनिंग नंतर 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये तुम्हाला ते जमा करायला टाईम भेटतो. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. आता पाहूया अभ्यासक्रम व निवड प्रक्रिया. मित्रांनो, या पदासाठी तुमचा 100 मार्काचा पेपर असेल, ज्यात 50 प्रश्न असतील. कोणतीही नेगेटिव्ह सिस्टीम नसेल. मात्र तुम्हाला 100पैकी 40 गुण मेरिटमध्ये येण्यासाठी घ्यावे लागतील. 40च्या कमी मार्क असतील ते उमेदवार पात्र ठरतील. यासाठी GK, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, स्थानिक भूगोल व महसूल प्रशासन म्हणजेच तुमच्या जिल्ह्याविशेष माहिती, उदाहरणार्थ जिल्ह्यातील तालुके, तीर्थक्षेत्रे, नद्या, उद्योगधंदे, धरणे, जलविद्युत केंद्रे, प्रकल्प, जिल्हा अधिकारी व त्यांची नावे आणि अधिकाऱ्यांची कामे इत्यादी. अजून काही भौगोलिक माहिती असेल तर त्या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. या विषयावर हायेस्ट मार्कवर मेरिट लागते आणि त्या मेरिटवर तुमचे सिलेक्शन केले जाते. आता बघूया अर्ज कसा करायचा. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जाहिरातीप्रमाणे अर्ज करायचा आहे. म्हणजेच काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात. ऑनलाईनसाठी वेबसाईट असते, त्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज तहसील कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. मित्रांनो, ही भरती 2026 हे वर्ष संपायच्या आत पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून तुमचे सर्व कागदपत्रे काढून ठेवा, ज्यामुळे आयत्या टायमावर तुमची धावपळ होणार नाही. मित्रांनो, कोतवाल या पदासाठी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत अचूक माहितीसाठी शेअर करा. तर भावी कोतवालांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच सरकारी भरती योजना आणि फॉर्मच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.